नमस्कार मित्रांनो, आर्यस टेक अँड इन्फोमध्ये तुमचे स्वागत आहे. EPFO प्रोफाईलमध्ये पॅन नॉट अवेलेबल आणि बँक नॉट व्हेरीफाईड असा स्टेटस दिसत आहे का? काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण पॅन आणि बँक अकाउंटची डिटेल्स EPFO मध्ये कशी अपडेट करायची याची कंप्लीट प्रोसेस पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. EPFO पोर्टलवर जाऊन UN नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP आला असेल तो टाकून सबमिटवर क्लिक करा. आता मेंबर प्रोफाईलवर आल्यावर पाहू शकता प्रोफाईल इन्फॉर्मेशन वर क्लिक केल्यावर पॅन आणि बँक डिटेल पाहू शकता. पॅनच्या समोरील बॉक्सवर क्लिक करा. आता पाहू शकता क्लिक ऑन KYC डॉक्युमेंट टू ॲड इथे पॅनवर क्लिक करायचं. आता पाहू शकता पॅनवरील नाव दिसत आहे. आता पॅन नंबर टाकायचा. त्यानंतर बॉक्सवर क्लिक करायचं आणि सेव्हवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यावर तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP आला असेल तो टाकायचा आणि सबमिटवर क्लिक करायचं. इथे पाहू शकता KYC डिटेल सेव्ड आणि एम्प्लॉयरकडून डिजिटल मंजुरी मिळाल्यानंतर ते पाठवले जातील. पाहू शकता पेंडिंग विथ एम्प्लॉयर फॉर डिजिटल सायनिंग. आता बँक या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे पाहू शकता बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा टाकून कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर बँक IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय IFSC वर क्लिक करायचं आहे. IFSC व्हेरीफाईड ओके वर क्लिक करायचं. त्यानंतर बँक नेम आणि ब्रँच दिसेल. त्यानंतर बॉक्सवर क्लिक करायचं आणि सेव्हवर क्लिक करायचं. त्यानंतर आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर OTP येईल तो इथे टाकायचा आणि सबमिटवर क्लिक करायचं. इथे पाहू शकता बँक अकाउंट नंबर व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस. तुमच्या मोबाईलवर एक सूचना पाठवण्यात आली आहे. आता पाहू शकता बँक व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस. खाली पॅनचं सुद्धा स्टेटस दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही EPFO प्रोफाईलमध्ये पॅन आणि बँक अकाउंटची डिटेल्स ॲड करून अपडेट करू शकता. डिटेल्स सबमिट केल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होण्याची वाट पहा आणि त्यानंतर तुमच्या EPFO प्रोफाईलमध्ये स्टेटस चेक करा. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच युजफुल EPFO आणि टेक अपडेट्ससाठी आर्यस टेक अँड इन्फोला सबस्क्राईब करा.